ए, आलेत सगळे. सुस्वागतम सुस्वागतम. पारशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर आपल्या सुवर्ण राजाच्या दरबारात तुमचे स्वागत करतोय. अहो, मी बोलतोय मूषक, बाप्पाचे वाहन. इथे बाप्पाच्या चरणांशी यंदा आपले मंडळ आपल्या सुवर्ण राजाचा 60वा वाढदिवस म्हणजेच हिरक महोत्सव साजरा करत आहे. आणि ह्याच निमित्ताने बाप्पाला आपल्याकडून काहीतरी हवंय. लहानपणी आपण नेहमी ऐकतो की चुकीचे काम केल्यावर बाप्पा आपले कान कापतो. कान नसेल तर आपले काय होईल याचा विचार सुद्धा किती भयानक वाटतो ना. मग असंच इतर अवयव नसलेल्या माणसांचे काय होत असेल ह्याचा विचार करा. आणि अशाच व्यक्तींना जर तुमची मदत झाली तर त्यासारखे दुसरे पुण्य नसेल. आपल्या बाप्पालाही आपल्याकडून हेच हवंय, अवयवदान. तर अवयवदान म्हणजे काय? अवयवदान हा दुसऱ्यांना मदत करण्याचा असा मार्ग आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अवयव इतरांना दान करण्याची परवानगी देता. हे दान सर्वस्वी तुमच्या इच्छेवर आहे. याने तुमच्या जीवनावर कुठलाच फरक पडणार नाही. आपण अवयवदान का करावे? कोणाच्याही अवयवात कधीही बिघाड होऊ शकतो. आजारपणात किंवा एखाद्या संसर्ग दोषामुळे कधी कधी अशी वेळ येते की फक्त अवयव बदलणे हाच पर्याय उरतो. तुमच्या मृत्यूनंतर तुमचं यकृत एखाद्याचं जीवन वाचवू शकतं. तुमच्या मूत्रपिंड दानाने व्याश्लेषणचा म्हणजेच डायलिसिसचा रुग्णही पूर्णपणे बरा होऊ शकतो. चला तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. आई, तू का रडतेस? काही नाही ग बाळा, तू झोप. पण आई, मला काय झालंय आणि तू मला घरी कधी नेणार? तू बरी झालीस ना की जाऊ आपण. आता नीच. आता हिला कसं सांगू की हिच्या हृदयात बिघाड आहे. तिच्याकडे आता फक्त 3 महिने उरले आहेत. आज माझ्या काळजाच्या तुकड्याला हृदय हवंय. तुम्ही कराल का हृदयदान? वाचवाल का या मुलीला? कोण कोण अवयवदान करू शकेल? अवयवदान हे कोणीही करू शकतो. अवयवदानाला वयाची मर्यादा नाही. मृत्यूनंतर मृतदेहाची वैद्यकीय चाचणी होते. दान करण्याची पात्रता ही शारीरिक पातळीवर ठरते. जर दान करणारे 18 वर्षाखालील असतील तर त्याचे पालक निर्णय घेतात. काय काय दान करू शकता? हृदय, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड, आतड्या, हाडे, हृदयवॉल, डोळा, त्वचा, रक्तवाहिन्या. चला आता आपण एक सत्य घटना पाहूया. 2006 रोजी हैदराबादमधील 1.5 वर्षीय मुलगा शौर्य मलिक हा नेहमीप्रमाणे आपल्या बाल्कनीत खेळत होता. त्याची आई थोड्या वेळासाठी आतमध्ये गेली आणि तो खेळता खेळता पडला. थोड्या वेळाने आई आल्यावर बघते तर शौर्य तिथे नव्हता आणि खाली गर्दी जमलेली होती. त्याला दवाखान्यात नेले. त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यावेळी डॉक्टरने त्याच्या कुटुंबियांना सांगितले की तुमचा मुलगा ब्रेन डेड अवस्थेत आहे. ब्रेन डेड म्हणजे मेंदू निकामी होणे. या परिस्थितीत हृदय चालू राहते पण मेंदू शरीराला सूचना देणे बंद करतो. त्यामुळे शरीराच्या अवयवांमध्ये रक्तपुरवठा होत नाही आणि हृदय बंद पडते. डॉक्टरांनी त्याचे अवयव दान करण्याचा सल्ला दिला. त्याच्या आईवडिलांना आधी राग आला पण नंतर त्यांनी असा विचार केला की शौर्य तर आपल्यात नाही राहिला पण त्याच्या अवयवांमुळे कोणाला तरी जीवन मिळेल, म्हणून त्यांनी अवयवदानासाठी होकार दिला. शौर्याच्या आईवडिलांच्या परवानगीनुसार डॉक्टरांनी शौर्याची किडनी व डोळे अवयवदानासाठी घेतले.
त्याची किडनी एका 31 वर्षीय शेतकऱ्याला देण्यात आली व डोळे हैदराबादमधील आय बँकमध्ये जतन करून ठेवले आहेत. जगातील सर्वात लहान डोनर म्हणून शौर्य मलिक याच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. देणगीदार कसे बनाल? तुमच्या अवयवदानाची नोंद तुमच्या देणगी कार्डवर दाखवा. तुमचं अवयवदान कार्ड नेहमी तुमच्या जवळ ठेवा. जरी कार्ड तुमच्या जवळ असेल तरी तुमच्या अवयवदानाबद्दल तुमच्या घरच्यांशी तसेच जवळच्या व्यक्तींशी बोलून ठेवा, कारण मृत्यूनंतर त्यांना विचारले जाते. अवयवदानाची प्रक्रिया कशी करतात? अवयवदानाची प्रक्रिया ही दवाखान्यातील अतिदक्षता विभागातच होते. अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू असताना व्हेंटिलेटर आणि पेसमेकरच्या सहाय्याने शरीरसंस्था कृत्रिमरित्या सुरू ठेवता येते. हे अवयव विशिष्ट टाकाऊ द्रव्याने स्वच्छ करून बंद पद्धतीने थंड ठिकाणी ठेवले जातात. व्यक्तीचा दवाखान्यात मरण पावली तर कुटुंबाच्या परवानगीने तिथेच त्वरित ही प्रक्रिया पार पडली जाते. यावेळी अवयव आणि पेशी दोन्हीही काढले जातात. जर व्यक्ती इतर ठिकाणी मरण पावली तर फक्त पेशींचेच दान होऊ शकते. मी अवयव दानाच्या चौकशीसाठी आलोय. त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. तुम्ही तुमची सर्व माहिती द्या. आम्ही इतर ठिकाणी चौकशी करू व तुम्हाला मॅच करणारे डोळे सापडले की लगेच तुम्हाला कळवू. माफ करा, पण तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी अवयव मागायला नव्हे तर अवयव दान करायला आलोय. मी स्वतः अंध आहे व मी माझ्यासारख्या गरजूंची परिस्थिती समजू शकतो. मला जग पाहता आले नाही, पण माझ्या मृत्यूनंतर काही लोकांना जीवनदान तरी मिळेल. मित्र हो, जर एक अंध व्यक्ती अवयवदान करू शकतो तर तुम्ही का नाही? या एका अंध व्यक्तीच्या दानाने उद्या या सर्वांना नवे आयुष्य मिळेल. आपले मंडळ तुम्हाला सर्वतोपरी माहिती देईल. त्वरित आपल्या मंडळाला भेटा. धन्यवाद. लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन